मित्रांनो, आषाढ महिन्यात येणारी योगिनी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या सर्वात पवित्र आणि पुण्यदायी एकादशींपैकी एक मानली जाते. सनातन परंपरेनुसार या दिवशी श्रद्धा, भक्ती आणि नियमपूर्वक व्रत केल्यास मनुष्याच्या अनेक पापांचे क्षालन होते, जीवनातील अडथळे दूर होतात आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. परंतु याच दिवशी अनेक भक्त नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे व्रताचे पूर्ण पुण्यफळ मिळत नाही, असे धर्मग्रंथांमध्ये वर्णन केले आहे. काही लोक दिवसभर उपवास करतात, पूजा करतात, मंत्रजप करतात, पण छोट्या छोट्या दुर्लक्षामुळे त्यांच्या साधनेचे अपेक्षित फळ कमी होते, अशी परंपरागत समज आहे. म्हणूनच आजच्या या विशेष माहितीमध्ये आपण योगिनी एकादशीचे महत्त्व, तिच्यामधील पौराणिक कथा आणि विशेषतः या दिवशी टाळाव्यात अशा 5 महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत. यासोबतच त्या चुका टाळल्यास कोणते आध्यात्मिक लाभ मिळू शकतात हेही समजून घेऊ. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी अलकापुरी नगरीत धनाध्यक्ष कुबेर यांचे विशाल आणि समृद्ध राज्य होते. कुबेर भगवान शिवांचे अनन्य भक्त होते. ते दररोज अत्यंत भक्तिभावाने भगवान शिवांची पूजा करत. त्यांच्या पूजेसाठी दररोज मानसरोवरातून ताजी, सुगंधी आणि पवित्र फुले आणण्याचे काम हेममाली नावाच्या एका यक्षाकडे सोपवले होते. हेममालीचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखी होते. त्याची पत्नी विशालाक्षी अत्यंत सुंदर आणि त्याच्यावर प्रेम करणारी होती. हेममालीही तिच्यावर प्रचंड प्रेम करत असे. हळूहळू तो आपल्या कर्तव्यापेक्षा संसारात अधिक गुंतू लागला. एक दिवस असे झाले की तो फुले आणण्यासाठी मानसरोवरात गेला, पण तेथून थेट आपल्या घरी परतला आणि पत्नीच्या सहवासात इतका रमून गेला की भगवान शिवांच्या पूजेसाठी फुले नेण्याचे कर्तव्य तो पूर्णपणे विसरला. दरम्यान कुबेर भगवान शिवांच्या पूजेसाठी त्याची वाट पाहत होते. बराच वेळ उलटूनही हेममाली आला नाही. चौकशी केली असता सत्य समोर आले. आपल्या कर्तव्याचा इतका मोठा अवमान झाल्याचे पाहून कुबेर अत्यंत संतापले. त्यांनी हेममालीला दरबारात बोलावले आणि म्हणाले, ज्याला देवसेवेपेक्षा स्वतःचे सुख अधिक प्रिय वाटते तो आपल्या कर्तव्याला पात्र राहत नाही. क्रोधाच्या भरात त्यांनी हेममालीला शाप दिला की तो तत्काळ भयंकर कुष्ठरोगाने ग्रस्त होईल आणि आपल्या पत्नीपासूनही दूर होईल. शापाचा परिणाम क्षणात झाला. हेममालीचे तेज नाहीसे झाले. त्याचे शरीर रोगाने विदीर्ण झाले आणि त्याला राज्याबाहेर हाकलण्यात आले. क्षणात सुखी आयुष्य उद्ध्वस्त झाले. संपत्ती गेली, मान सन्मान गेला, पत्नीपासून वियोग झाला आणि रोगाने संपूर्ण शरीर व्यापले. हेममाली जंगलात, डोंगरदऱ्यांत, निर्जन प्रदेशात भटकू लागला. भूक, तहान, वेदना आणि पश्चात्तापाने त्याचे जीवन असह्य झाले. एक दिवस अनेक संकटे सहन करत तो हिमालय परिसरात पोहोचला. तेथे त्याला महान तपस्वी मार्कंडेय ऋषींचा आश्रम दिसला. आश्रमात प्रवेश करताच त्याच्या मनात आशेचा एक किरण जागा झाला. तो नम्रपणे ऋषींच्या चरणी पडला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, गुरुवर्य, माझ्याकडून मोठी चूक झाली. मी देवसेवेचे कर्तव्य विसरलो. आज माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. कृपा करून मला असा मार्ग सांगा ज्यामुळे माझ्या पापांचे प्रायश्चित्त होईल. मार्कंडेय ऋषींनी ध्यानस्थ अवस्थेत त्याच्या संपूर्ण जीवनाचा विचार केला. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्यांनी प्रेमाने सांगितले, हेममाली, प्रत्येक पापासाठी पश्चात्तापाची दारे बंद नसतात. खरी खंत आणि प्रामाणिक प्रायश्चित्त माणसाला पुन्हा उभे करू शकते. लवकरच आषाढ कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी येत आहे. तू पूर्ण श्रद्धेने त्या दिवशी उपवास कर, भगवान विष्णूंचे स्मरण कर, रात्रभर भक्ती कर आणि मनापासून क्षमा माग. हेममालीने ऋषींच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला. योगिनी एकादशीच्या दिवशी त्याने अत्यंत नियमपूर्वक व्रत केले. दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण केले, रात्रभर जागरण केले आणि आपल्या चुकीबद्दल मनापासून पश्चात्ताप व्यक्त केला. धार्मिक कथेनुसार त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने त्याचे सर्व पाप नष्ट झाले. त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला. त्याला पुन्हा दिव्य आणि निरोगी शरीर प्राप्त झाले. त्याचे सौंदर्य, तेज आणि भाग्य परत आले. काही काळानंतर तो आपल्या पत्नीशी पुन्हा एकत्र आला आणि सुखी जीवन जगू लागला. ही कथा आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देते. जीवनात चूक कुणाकडूनही होऊ शकते, परंतु चूक मान्य करून श्रद्धेने योग्य मार्ग स्वीकारला तर परमेश्वराची कृपा पुन्हा प्राप्त होऊ शकते. योगिनी एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, ती आत्मपरीक्षण, पश्चात्ताप आणि नव्याने जीवन सुरू करण्याची संधी मानली जाते. मात्र इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. अनेक लोक कथा ऐकतात, व्रत करतात, पण काही मूलभूत नियम पाळत नाहीत. याच कारणामुळे त्यांच्या व्रताचे पूर्ण पुण्यफळ मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
विशेषतः पहिली चूक अशी आहे जी आजही बहुतेक भक्त नकळत करतात आणि त्यांना त्याची जाणीवही नसते. ती पहिली चूक कोणती आहे? ती इतकी महत्त्वाची का मानली जाते आणि तिच्यामुळे व्रताचे पुण्य कसे कमी होऊ शकते याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेऊ. मित्रांनो, आता आपण त्या पहिल्या मोठ्या चुकीबद्दल जाणून घेणार आहोत जी अनेक लोक योगिनी एकादशीच्या दिवशी अगदी नकळत करतात. ही चूक इतकी सामान्य आहे की अनेक भक्तांना ती चूक आहे याचीही कल्पना नसते. अनेक जण असा विचार करतात की फक्त दिवसभर काहीही न खाल्ले किंवा फळाहार केला म्हणजे एकादशीचे व्रत पूर्ण झाले. पण सनातन परंपरेत व्रत म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे तर मन, वाणी आणि आचरणाचीही शुद्धी मानली जाते. म्हणूनच पहिली चूक म्हणजे एकादशीच्या दिवशी चुकीच्या प्रकारचे अन्न सेवन करणे किंवा व्रताचे नियम न पाळणे. काही लोक नकळत तांदूळ, गहू, डाळी किंवा व्रतात निषिद्ध मानले जाणारे पदार्थ खातात. काही जण म्हणतात थोडेसे खाल्ले तर काय फरक पडतो. पण धर्मशास्त्रांमध्ये एकादशीच्या दिवशी सात्विकता, संयम आणि नियमांना विशेष महत्त्व दिले आहे. त्यामुळे व्रत करत असाल तर त्या दिवशी आपल्या परंपरेनुसार योग्य आहारच घ्यावा. जर आरोग्यामुळे पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळाहार किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य आहार घ्यावा. भगवान विष्णू भक्ताच्या भावनेला महत्त्व देतात, परंतु जाणीवपूर्वक नियम मोडणे योग्य मानले जात नाही. दुसरी मोठी चूक म्हणजे राग, वादविवाद आणि कटुवाणी. अनेकदा असे होते की सकाळी पूजा केली, उपवास सुरू केला, पण घरात एखाद्या छोट्याशा कारणावरून भांडण झाले. कोणाशी तरी मोठ्याने बोललो, कटू शब्द वापरले किंवा मनात द्वेष ठेवला. मग दिवसभर उपवास करूनही मन अशांत राहते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की एकादशीचा दिवस हा मन शुद्ध करण्याचा दिवस आहे. जर मनात राग, मत्सर, अहंकार आणि द्वेष भरलेला असेल तर केवळ उपवास करून पूर्ण पुण्य मिळतेच असे नाही. म्हणून या दिवशी शक्य तितके शांत राहावे, क्षमा करावी आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलावे. कारण भगवान विष्णूंना केवळ पूजा नव्हे तर भक्ताचा स्वभावही प्रिय असतो. तिसरी चूक म्हणजे फक्त उपवास करून पूजा, जप किंवा स्मरण न करणे. आजकाल अनेक लोक सकाळपासून उपवास करतात पण पूर्ण दिवस मोबाईल, टीव्ही किंवा इतर कामांमध्ये व्यस्त राहतात. संध्याकाळ झाली की उपवास संपवतात आणि त्यांना वाटते की व्रत पूर्ण झाले. पण एकादशीचे खरे महत्त्व भगवान विष्णूंच्या स्मरणात आहे. शक्य असल्यास त्या दिवशी विष्णू सहस्रनाम, भगवद्गीता, श्री विष्णूंची आरती किंवा साधा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जपावा. फार वेळ नसेल तरी काही मिनिटे शांत बसून भगवान विष्णूंचे ध्यान करावे. कारण व्रताचा उद्देश शरीराला त्रास देणे नसून मनाला परमेश्वराशी जोडणे आहे. चौथी मोठी चूक म्हणजे तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा करणे किंवा तुळशीचे महत्त्व दुर्लक्षित करणे. सनातन परंपरेत तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. त्यामुळे शक्य असल्यास एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान अर्पण करून पूजा करावी. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी, अनेक भागात द्वादशीच्या दिवशी तुळशी तोडू नये अशी परंपरा आहे. त्यामुळे तुळशीची पाने एक दिवस आधी श्रद्धेने तोडून स्वच्छ ठेवली जातात. या गोष्टी प्रदेशानुसार बदलू शकतात. म्हणून आपल्या कुटुंबातील परंपरा किंवा स्थानिक धार्मिक मार्गदर्शनानुसार पूजा करावी. मुख्य गोष्ट म्हणजे भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये श्रद्धा आणि सात्विकता कायम ठेवणे. पाचवी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे द्वादशीच्या दिवशी योग्य वेळी पारण न करणे. अनेक भक्त एकादशीचा उपवास तर करतात पण दुसऱ्या दिवशी पारण कधी करायचे याकडे लक्ष देत नाहीत. काही जण खूप उशीर करतात तर काही जण वेळेआधीच उपवास सोडतात. धर्मशास्त्रांमध्ये द्वादशी तिथीमध्ये योग्य वेळी पारण करण्याला विशेष महत्त्व दिले आहे. त्यामुळे स्थानिक पंचांग किंवा मंदिरातील पुजाऱ्यांकडून पारणाची वेळ जाणून घेणे योग्य ठरते. कारण व्रताची पूर्णता केवळ उपवासात नसून योग्य प्रकारे पारण करण्यातही असते. याशिवाय आणखी काही गोष्टी आहेत ज्या अनेक लोक दुर्लक्षित करतात. उदाहरणार्थ, काही जण एकादशीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहतात. काही जण दिवसभर निरर्थक गप्पा, मनोरंजन किंवा सोशल मीडियामध्ये वेळ घालवतात. काहींना वाटते की उपवास केला म्हणजे दिवसभर काहीही चालते. पण प्रत्यक्षात हा दिवस आत्मसंयम, साधना आणि सकारात्मक विचारांचा आहे. शक्य असल्यास त्या दिवशी दान करावे, गरजूंना मदत करावी, पक्ष्यांना धान्य द्यावे किंवा गायीला चारा द्यावा. अशा छोट्या सत्कर्मांनाही आपल्या परंपरेत महत्त्व दिले गेले आहे. अनेक जण विचारतात की योगिनी एकादशीचे व्रत कोण करू शकतो? उत्तर अगदी सोपे आहे. स्त्री असो किंवा पुरुष, तरुण असो किंवा वृद्ध, जो कोणी श्रद्धेने भगवान विष्णूंची उपासना करू इच्छितो तो आपल्या आरोग्यानुसार हे व्रत करू शकतो. मात्र ज्यांना गंभीर आजार आहेत, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्ती यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवासाचा प्रकार ठरवावा. कारण धर्म शरीराला त्रास देण्याची शिकवण देत नाही. भक्ती आणि आरोग्य या दोन्हींचा समतोल राखणे आवश्यक आहे.
असे म्हणतात की योगिनी एकादशीच्या दिवशी केलेला एक छोटासा सात्विक संकल्पही मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. जर एखाद्या व्यक्तीने त्या दिवशी ठरवले की आजपासून मी खोटे बोलणार नाही, कुणाचा अपमान करणार नाही, आई वडिलांचा आदर करेन, गरजूंना मदत करेन, तर हा संकल्पही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. कारण परमेश्वराला मोठ्या दानापेक्षा शुद्ध मन अधिक प्रिय असते. मात्र मित्रांनो, योगिनी एकादशीचे महत्त्व इथेच संपत नाही. या दिवशी काही असे विशेष उपायही सांगितले गेले आहेत जे श्रद्धेने केल्यास मनाला समाधान मिळते आणि जीवनात सकारात्मकतेची भावना वाढते अशी लोकश्रद्धा आहे. ते उपाय कोणते आहेत, या दिवशी कोणते दान सर्वाधिक शुभ मानले जाते आणि कोणती प्रार्थना भगवान विष्णूंना सर्वाधिक प्रिय मानली जाते, हे आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेऊ. मित्रांनो, आता आपण योगिनी एकादशीच्या दिवशी श्रद्धेने केले जाणारे काही पारंपरिक उपाय, दानधर्म आणि या दिवशी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे याबद्दल जाणून घेऊया. आपल्या सनातन परंपरेमध्ये प्रत्येक व्रतामागे केवळ उपवास करण्याचा हेतू नसतो, तर मन शुद्ध करणे, चांगले विचार स्वीकारणे आणि आपल्या जीवनात सात्विकता वाढवणे हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. म्हणूनच योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करून जीवनातील वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनेक लोक धन, आरोग्य, यश किंवा सुखासाठी प्रार्थना करतात, परंतु या दिवशी सर्वात मोठी प्रार्थना अशी असावी की हे प्रभू, मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या, चांगले कर्म करण्याची शक्ती द्या आणि माझ्या मनातील अहंकार, लोभ आणि मत्सर दूर करा. अशी प्रार्थना मनाला अंतर्मुख करते आणि खरी भक्ती काय असते याची जाणीव करून देते. या दिवशी शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावे, घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णूंची पूजा करावी, तुळशीपत्र, पिवळी फुले, फळे आणि सात्विक नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेतील काही अध्याय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. प्रत्येकाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणे शक्य नसते. अशावेळी फक्त काही मिनिटे शांत बसून भगवान विष्णूंचे ध्यान केले तरी ते तितकेच महत्त्वाचे मानले जाते. भक्तीमध्ये वेळेपेक्षा भावना मोठी असते. मनापासून केलेली छोटी पूजा देखील परमेश्वरापर्यंत पोहोचते अशी भक्तांची श्रद्धा आहे. योगिनी एकादशीच्या दिवशी दानधर्मालाही विशेष महत्त्व दिले जाते. मात्र दान म्हणजे केवळ पैशांचे दान नसे नाही. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना आवश्यक वस्तू देणेही हे मोठे पुण्यकारक मानले जाते. एखाद्या गरीबाला फळे देणे, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे, गाईला हिरवा चारा खाऊ घालणे किंवा एखाद्या भुकेल्या व्यक्तीला प्रेमाने भोजन देणे हे देखील अत्यंत पवित्र कार्य समजले जाते. काही लोक मोठे दान करू शकत नाहीत म्हणून ते दुःखी होतात, पण भगवान विष्णूंना दानाची रक्कम महत्त्वाची नसून त्यामागची भावना महत्त्वाची असते. मनापासून दिलेला एक घासही हजारो रुपयांच्या दाना इतकाच मौल्यवान ठरू शकतो. या दिवशी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. अनेक लोक व्रत करतात, पूजा करतात, मंत्रजप करतात, पण दिवसभर इतरांची निंदा, टीका किंवा अपमान करत राहतात. काही लोक सोशल मीडियावर किंवा फोनवर वेळ घालवून संपूर्ण दिवस वाया घालवतात. प्रत्यक्षात योगिनी एकादशी हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आपण आत्तापर्यंत कोणत्या चुका केल्या, कोणाला दुःख दिले, कोणाचा अपमान केला किंवा कोणत्या वाईट सवयी आपल्यात आहेत याचा शांतपणे विचार करण्याचा हा दिवस आहे. जर त्या दिवशी आपण मनापासून स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला तर तेच या व्रताचे सर्वात मोठे फळ मानले जाऊ शकते. अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की योगिनी एकादशीचे व्रत केल्याने खरोखर काय मिळते. याचे उत्तर धार्मिक श्रद्धेनुसार असे दिले जाते की या दिवशी केलेली भक्ती मनाला शांती देते, सकारात्मक विचार वाढवते आणि जीवनात चांगल्या कर्मांकडे प्रेरणा देते. अनेक भक्तांचा अनुभव असा असतो की नियमित एकादशीचे पालन केल्याने मनातील चंचलता कमी होते, रागावर नियंत्रण येते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अर्थात प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, पण सातत्यपूर्ण भक्ती माणसाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवते हे निश्चित आहे. काही कुटुंबांमध्ये या दिवशी संध्याकाळी संपूर्ण परिवार एकत्र बसून विष्णूची आरती केली जाते. मुलांना धार्मिक कथा सांगितल्या जातात
आजच्या धावपळीच्या जीवनात अशा छोट्या परंपरा कुटुंबाला एकत्र आणतात. म्हणूनच योगिनी एकादशीचा दिवस केवळ उपवासापुरता मर्यादित न ठेवता तो कुटुंबासोबत भक्ती, प्रार्थना आणि सकारात्मक संवादाचा दिवस बनवावा. मुलांना भगवान विष्णूंच्या कथा सांगाव्यात, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण करावे. यामुळे पुढील पिढीलाही आपल्या संस्कृतीचे महत्त्व समजते. धर्मशास्त्रांमध्ये आणखी एक सुंदर संदेश दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीला उपवास करणे शक्य नसेल तरीही तो दिवसभर सात्विक राहून, वाईट सवयींपासून दूर राहून, परमेश्वराचे स्मरण करून आणि गरजूंना मदत करून या दिवसाचे पुण्य मिळवू शकतो. भगवान विष्णू भक्ताच्या शरीराकडे नाही तर त्याच्या मनातील भावनेकडे पाहतात. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. कुणीतरी कठोर उपवास करतो म्हणून आपणही तसाच करायलाच हवा असे नाही. आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या क्षमतेनुसार आणि श्रद्धेनुसार व्रत करणे हेच योग्य आहे. याचबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. अनेक लोक एकादशीच्या दिवशी मोठ्या अपेक्षेने व्रत करतात आणि दुसऱ्याच दिवशी सर्व इच्छा पूर्ण होतील अशी अपेक्षा ठेवतात. पण भक्ती म्हणजे व्यवहार नाही. आपण व्रत करतो म्हणून परमेश्वराने लगेचच आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करावी अशी अपेक्षा योग्य नाही. व्रत आपल्याला संयम शिकवते, श्रद्धा वाढवते आणि योग्य वेळीची वाट पाहण्याची शक्ती देते. परमेश्वर प्रत्येक भक्ताचे ऐकतात, पण योग्य वेळी आल्यावरच योग्य फळ देतात अशी श्रद्धा आपल्या परंपरेत सांगितली गेली आहे. म्हणून मित्रांनो, या योगिनी एकादशीला केवळ उपवास करून थांबू नका. मन शुद्ध करा. कोणाचा अपमान झाला असेल तर मनापासून क्षमा मागा. गरजूंना मदत करा. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. भगवान विष्णूंचे नामस्मरण करा आणि जीवनात एखादी तरी चांगली सवय सुरू करण्याचा संकल्प करा. कदाचित हाच संकल्प तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल ठरेल. कारण प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात एका छोट्या निर्णयापासूनच होत असते. आता शेवटच्या भागात आपण योगिनी एकादशीच्या दिवशी म्हणावयाची विशेष प्रार्थना, व्रताची योग्य सांगता, द्वादशीच्या पारणाचे महत्त्व आणि या व्रतामागील अंतिम आध्यात्मिक संदेश जाणून घेऊ. मित्रांनो, आता या पवित्र योगिनी एकादशीच्या शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ. अनेक जण व्रत करतात, पूजा करतात, मंत्रजप करतात, पण त्यांच्या मनात एक प्रश्न कायम राहतो की हे व्रत केल्यानंतर पुढे काय करावे. सनातन परंपरेनुसार एकादशीचे व्रत जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्व त्याच्या योग्य सांगतेलाही आहे. म्हणून द्वादशीच्या दिवशी पंचांगात दिलेल्या योग्य वेळी पारण करणे आवश्यक मानले जाते. पारण करण्यापूर्वी भगवान विष्णूंना नम्रपणे प्रार्थना करावी आणि आपल्या हातून जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुका क्षमा करण्याची विनंती करावी. कारण परमेश्वराला आपल्या विधींपेक्षा भक्ताच्या मनातील प्रामाणिकपणा अधिक प्रिय असतो. या दिवशी एक छोटी पण मनापासून केलेली प्रार्थना अवश्य करा. शांत मनाने भगवान विष्णूंच्या चरणी हात जोडून असे म्हणा की हे प्रभो, माझ्या जीवनात सद्बुद्धी, संयम, सत्य आणि धर्माचा मार्ग कायम ठेव. माझ्या हातून जर कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा कर. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा कायम राहू दे आणि मला सदैव चांगली कर्म करण्याची प्रेरणा दे. अशी प्रार्थना केवळ शब्द नसतात, तर ती आपल्या अंतःकरणातील भावना असते आणि हाच खरा भक्तीचा पाया आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, योगिनी एकादशीचा खरा अर्थ केवळ उपवास करणे नाही. या दिवशी आपण आपल्या मनातील लोभ, राग, मत्सर, अहंकार आणि वाईट विचारांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला तर तेच या व्रताचे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. कारण परमेश्वराला सोन्या चांदीच्या वस्तूंची आवश्यकता नसते. त्यांना हवे असते ते शुद्ध मन, निस्वार्थ भक्ती आणि चांगले आचरण. अनेक वेळा आपण जीवनात अडचणी आल्या की विवाकडे धाव घेतो, पण संकट दूर झाल्यावर पुन्हा त्यांचे स्मरण कमी होते. योगिनी एकादशी आपल्याला हा संदेश देते की भक्ती ही केवळ संकटात करण्याची गोष्ट नाही. सुखातही परमेश्वराचे स्मरण करणे, मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ राहणे आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हीच खरी उपासना आहे. जर या योगिनी एकादशीला तुम्ही श्रद्धेने व्रत केले, भगवान विष्णूंचे नामस्मरण केले, कोणाचा अपमान टाळला, गरजूंना मदत केली, आई वडिलांचा आशीर्वाद घेतला आणि मनापासून चांगले जीवन जगण्याचा संकल्प केला तर हे व्रत नक्कीच अर्थपूर्ण ठरेल. धार्मिक श्रद्धेनुसार अशा सात्विक भावनेने केलेली उपासना मनाला शांती देते, सकारात्मकता वाढवते आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. म्हणून मित्रांनो, या योगिनी एकादशीला आपण सर्वांनी एकच संकल्प करूया. चांगले विचार करू, चांगली कर्मे करू,
कोणाच्याही मनाला दुःख देणार नाही आणि भगवान विष्णूंवरील श्रद्धा कधीही कमी होऊ देणार नाही. कारण जीवनातील सर्वात मोठे पुण्य हे केवळ व्रत करण्यात नसते, तर त्या व्रतामधून स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्यात असते. अशी श्रद्धा, असा विश्वास आणि अशी सात्विक भावना आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सदैव राहो.